Hi friends, Shri Swami Samartha. Welcome back to my channel. Today's video is going to be super special and incredibly cute. कारण आज आपण बनवणार आहोत हा सुंदर ट्रेंडी बनी हेअर बँड. लुक ॲट दिस, इजंट इट सो प्रिटी. हा हेअरबँड दिसायला जितका महाग आणि फॅन्सी वाटतो, बट ट्रस्ट मी, इट इज एक्स्ट्रीमली इझी टू मेक ॲट होम. लहान मुलींना तर हा खूप आवडेल, पण तुम्ही स्वतःसुद्धा रील बनवण्यासाठी हा नक्कीच वापरू शकता. इन टुडेज ट्युटोरियल आय विल गाईड यू स्टेप बाय स्टेप. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट ऑफ ऑल, लेट्स टेक अ लुक ॲट द मटेरियल्स जे आपल्याला हा हेअरबँड बनवण्यासाठी लागणार आहेत. आपल्याला हवे आहेत काही पाईप क्लीनर्स. मी इथे लाईट पर्पल आणि बेबी पिंक कलर कॉम्बिनेशन वापरत आहे बिकॉज इट लुक्स व्हेरी क्यूट. याशिवाय आपल्याला लागेल एक साधा प्लेन प्लास्टिक हेअरबँड. मी आयनचा घेतलेला आहे हेअरबँड, जो आपला बेस असेल. आणि हे सर्व चिटकवण्यासाठी आपल्याला ग्लू गन किंवा B7000 ग्लूचा वापर करायचा आहे आणि कटिंगसाठी एक कैची वापरायची आहे. अँड दॅट्स इट. विथ जस्ट दिस फ्यू आयटम्स अवर ब्युटिफुल हेअरबँड विल बी रेडी. नाव मूविंग ऑन टू अवर फर्स्ट स्टेप. हा जो आपला साधा आयन हेअरबँड आहे त्याला आपल्याला पाईप क्लीनरने कवर करायचे आहे. ॲज शोन इन द व्हिडिओ, अगदी सुरुवातीच्या टोकाला थोडं ग्लू लावून हा पाईप क्लीनर घट्ट गुंडाळायला सुरुवात करा. मेक शुअर देअर आर नो गॅप्स विल रॅपिंग. एकदम नीट आणि टाईट गुंडाळा, जेणेकरून खालचा आयनचा भाग अजिबात दिसणार नाही. इथे मी माझ्याकडे जुना जो हेअरबँड होता त्याच्यापासून मी इथे नवीन त्याला लूक देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो माझ्याकडे जो हा हेअरबँड आहे तो आयनचा आहे, म्हणजे लोखंडाचा आहे. तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. लुक ॲट दिस. अवर बेस इज कम्प्लिटली रेडी नाव. खूप सुंदर आणि छान असा आपला इथे हेअरबँड तयार झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हा असा सुद्धा वापरू शकता. आणि तो किती सॉफ्ट वाटतो आहे ते सुद्धा बघा. खूप छान सॉफ्ट असा तो हाताला आपल्या लागतो आहे. सो नेक्स्ट स्टेप आपण करूयात. तर इथे आता आपल्याला बनवायचा आहे सुंदर क्यूट असा सशाचा फेस. सो त्यासाठी इथे मी ग्ल्यूगनची स्टिक घेतलेली आहे. त्या स्टिकभोवती आपल्याला पाईप क्लीनर रॅप करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 पूर्ण पाईप क्लीनर घेतलेले आहेत लाईट पर्पल कलरचे. इथे मी बेबी पिंक आणि लाईट पर्पल कलर घेतलेला आहे, कारण मला जो हेअरबँड आहे तो खूप सिम्पल, छान, क्यूट आणि छान लुक देणारा असा हवा आहे. सो मला असं वाटलं की हे 2 कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहेत हेअरबँड बनवण्यासाठी, बनी हेअरबँड बनवण्यासाठी. सो इथे मी एकूण 4 लाईट पर्पल पाईप क्लीनर्स घेतलेले आहेत आणि ते आपल्याला गुंडाळायचे आहेत. सो इथे मी रॅप करून झाल्यानंतर पुन्हा एक पाईप क्लीनर घेऊन त्याला मधून कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही जे पॉईंट आहेत तिथे ट्विस्ट करून घ्यायचं आहे. सो परफेक्ट असा त्याला सर्कल तयार होईल. असं करून आता इथे मी ट्विस्ट करून घेते. तर इथे ट्विस्ट करून झाल्यानंतर त्याला परफेक्ट असा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. सो इथे ट्विस्ट केल्यावर मी त्याला परफेक्ट असा राऊंड शेप देते आहे. आणि हे जे एक्स्ट्राचे आपले पाईप क्लीनर्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. सो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा इथे आपला शेप तयार झालेला आहे. सो असंच आपण अजून आणखीन एक शेप तयार करून घेऊयात. तर इथे खूप सुंदर आणि क्यूट असे आपले बनी फेस तयार झालेले आहेत. खूप सॉफ्ट लागत आहेत ते हाताला. खूप सॉफ्ट असे पाईप क्लीनर्स आहेत. सो आता आपण नेक्स्ट स्टेप करूयात. नाव कम्स द मोस्ट एक्साइटिंग पार्ट, विच इज मेकिंग द क्यूट बनी इयर्स. म्हणजेच सशाचे कान बनवणे. यासाठी आपण 2 मोठे पाईप क्लीनर्स घेऊया.
तर इथे आपल्याला एक कानासाठी 2 पाईप क्लीनर लागणार आहेत. सो त्यासाठी इथे मी 2 पाईप क्लीनर घेतलेले आहेत. त्यातून आपल्याला दोन्ही पॉईंट एकत्र करून 2 भाग कट करून घ्यायचे आहेत. सो इथे मी पार्ट कट करून घेतलेले आहेत आणि ते 4ही पार्ट आता मी फोल्ड करून घेते. दोन्ही पॉईंट एकत्र करून आपल्याला ते मधून फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर इथे आता पाईप क्लीनर फोल्ड करून झाल्यानंतर इथे आपल्याला क्यूट बनी इयर्स बनवायचे आहेत. सो इथे आता मी एक पाईप क्लीनर घेतलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला खालच्या साईडने दुसरा पाईप क्लीनर एंटर करायचा आहे. दोन्ही पाईप क्लीनर एकत्र आल्यानंतर तो आपल्याला वरून ट्विस्ट करून घ्यायचा आहे. सो इथे मी वरून पाईप क्लीनर ट्विस्ट करून घेतला. ट्विस्ट करून झाल्यानंतर आपल्याला जे पाईप क्लीनरचे 2 टोक आहेत ते दोन्ही टोक आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचे आहेत. सो इथे खालच्या साईडने फोल्ड करून झाल्यानंतर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला शेप देऊ शकता. मोठा पाईप क्लीनर असेल तो एक पाईप क्लीनर घेऊन आपण इथे फोल्ड करणार आहोत, गुंडाळून घेणार आहोत, जेणेकरून आपले जे पाईप क्लीनर आहेत ते सिक्युअर होऊन जातील, फिटिंग होऊन जातील. सो त्यासाठी आपला मोठा जो पाईप क्लीनर आहे त्याने आपल्याला तिथे गुंडाळून लॉक करून घ्यायचं आहे. सो लुक ॲट दिस. खूप सुंदर, छान, प्रिटी असं इथे आपला बनी इयर तयार झालेला आहे. सो तसंच मी सेकंडवालासुद्धा बनवून घेतलेला आहे. याचप्रमाणे आपण आणखीन 2 इयर बनवून घेऊयात. प्लीज इन्श्योर बोथ इयर्स आर ऑफ द एक्झॅक्ट सेम साईज. नाहीतर एक कान लहान आणि एक कान मोठा दिसेल. सो दोन्ही कान व्यवस्थित मोजून घ्या. मेजरमेंट 4ही कानांचं मेजरमेंट एकदम परफेक्ट असायला हवं. तर इथे आपल्या 2 क्यूट सशांचे 4 कान तयार झालेले आहेत आणि हा जो एक्स्ट्राचा आपला पार्ट आहे पाईप क्लीनर्सचा तो आपण कट करून घेणार आहोत. सो इथे मी एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे. अँड लुक ॲट दिस इयर्स. खूप क्यूट, खूप गोंडस असे तयार झालेले आहेत आणि मी इथे त्यांना नॉर्मली फोल्ड केलेलं आहे. सो परफेक्ट आणि क्यूट असे इथे आपले कान तयार झालेले आहेत. तर पहिले आपण इथे कान एकमेकांना चिटकवून घेऊयात. सो इथे एकदम पण आपल्याला कान चिटकवून नाही घ्यायचे आहे. दोन्ही कान जर आपण असे चिटकवले तर मग त्याच्यामध्ये जर गॅपच नाही राहिला तर ते कान आहेत असं वाटणारच नाही किंवा त्याला कानाचा किंवा इयर्सचा असा परफेक्ट लूक येणार नाही. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो सेंटरचा पॉईंट आहे खालचा, सो तिथे आपल्याला नॉर्मल B7000 ग्लू लावायचा आहे. तिथे लावल्यानंतर मग दुसरा जो आपला कान आहे तो एकमेकांना असं अटॅच करून घ्यायचा आहे. एकदम पण जास्त चिटकवू नका, कारण एकदम पण तुम्ही चिटकवलात त्याच्यामध्ये गॅपच नाही राहिला तर मग ते कान वाटणारच नाही. सो इथे क्यूट असे आपले कान तयार झालेले आहेत. सो पुढची जी आपली स्टेप आहे ती आपण पहिले करूयात. सो इथे आता आपण बनी फेस बनवलेला आहे. ते आपल्याला आपला जो हेअरबँडचा बेस आहे त्याच्या परफेक्ट मेजरमेंटवरती आपल्याला ते बनी फेस लावून घ्यायचे आहेत. सो इथे मी B7000 ग्लूचा वापर करते आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ग्लू गनचा सुद्धा वापर करू शकता. B7000ने सुद्धा इथे खूप इझिली हे पाईप क्लीनर्स चिकटत आहेत. फक्त आपल्याला 1 ते 5 मिनटं होल्ड ऑन करून ठेवायचं आहे. सो इथे तुम्ही पाहू शकता की दोन्ही बनी फेस खूप सुंदर असे अटॅच झालेले आहेत आपल्या हेअरबँडला. नाव लेट्स ॲड सम फीचर्स टू मेक अवर बनी लुक अ लीफ. म्हणजेच आपल्या सशाला सुंदर चेहरा देऊया. यासाठी मी वापरत आहे हे ब्लॅक क्रिस्टल बीड्स, जे आपण सशाचे डोळे आईज म्हणून लावणार आहोत. लुक ॲट दिस. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी परफेक्ट ठिकाणी हे बीड्स ग्लूच्या मदतीने फिक्स करा. वाव, डोळे लावल्यामुळे हा किती क्यूट दिसतोय. अँड नाव टाईम फॉर सम ब्लश. सशाचे गाल छान पिंक दिसावेत म्हणून मी एक खूप भारी ट्रिक वापरलेली आहे. माझ्याकडे ब्लश असं लावण्यासाठी काही नाही आहे. सो म्हणून मी इथे माझ्याकडे डार्क पिंक कलरचा पाईप क्लीनर आहे. त्याचे मी सेम 4 तुकडे करून घेतलेले आहेत. सो ते 4 तुकडे करून झाल्यानंतर आता माझ्याकडे लायटर वगैरे नाही आहे. सो मी इथे दिवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपला जो पाईप क्लीनर आहे त्याच्यावरती जे सॉफ्ट असे
कवर आहे सो ते मी मेल्ट करून घेतलेले आहेत. सो मेल्ट करून झाल्यानंतर खूप सुंदर असं ब्लश तयार झालेलं आहे. सो आता तो मेल्ट करून झाल्यानंतर तो डोळ्यांच्या अगदी खाली लावला आहे. त्यामुळे याला एकदम नॅचरल ब्लश इफेक्ट मिळाला आहे. इजंट इट इज अमेझिंग. बघा आपले क्यूट डोळे आणि क्यूट पिंक गालांमुळे आपला ससा आता एकदम रेडी झाला आहे आणि त्याला खूप छान असा लुकसुद्धा आलेला आहे. ऑल राईट. ऑल्सो अवर बनी इयर्स आर रेडी. नाव वी विल अटॅच देम टू अवर हेअरबँड बेस. हे जोडताना आपल्याला हॉट ग्लू गन किंवा B7000 ग्लूचा वापर करायचा आहे, जेणेकरून ते नंतर निघणार नाहीत. प्लेस बोथ इयर्स परफेक्टली इन द सेंटर ऑफ द हेअरबँड. तिथे थोडे ग्लू लावून त्यांना घट्ट प्रेस करा. होल्ड इट फॉर अ फ्यू सेकंड्स, जेणेकरून ग्लू व्यवस्थित सुकेल. वाव, बघा आत्ताच हा हेअरबँड किती भारी दिसायला लागला आहे. अँड फायनली इट्स डन. अवर ब्युटिफुल बनी इयर्स हेअरबँड इज रेडी. खूप सुंदर आणि खूप छान असा हा आपला बनी हेअरबँड तयार झालेला आहे. करण्यासाठी खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. तुम्हीसुद्धा खूप छान, सुंदर आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी पाईप क्लीनरने अशा प्रकारे वेगवेगळे हेअरबँड तयार करू शकता. सो फ्रेंड्स, अवर DIY बनी हेअरबँड इज फायनली रेडी. जस्ट लुक ॲट दिस. इजंट इट ॲब्सोल्युटली स्टनिंग. बाजारात हे खूप महाग मिळतात, बट वी मेड इट ॲट होम इन जस्ट अ फ्यू मिनट्स अँड ॲट अ व्हेरी लो कॉस्ट. तुम्हाला आजची ही क्राफ्ट आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. इफ यू लव्ह दिस व्हिडिओ प्लीज गिव्ह इट अ बिग थम्स अप. शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड हॅपी क्राफ्टिंग.